तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि बरेच दिवस झाले आपण काय व्हिडिओ अपलोड केला नाही. आणि ट्रॅक्टर पण आपला परागचा पट्टा पडल्यामुळं भीमाशंकरला लावलेला आपण. आणि रात्रीचं जवळजवळ 10 वाजलेत. आता बघू शकतोय ट्रॅक्टर घेऊन निघलेलो आहे आपण. आणि हा रस्ता थोडा रिस्की आहे, म्हणजे चोर असतं त्या रोडाला आणि ट्रॅक्टरची स्पीड असल्यामुळं ते रात्रीचं ताण करीत आहे ट्रॅक्टरवाल्याला. त्याच्यामुळं आपण इथं थोडं थांबून गेलो जोडीदार रस्त्यावर, कारण की एकाला दोघं असल्यावर थोडं बरं पडतं नाही का. ते जवळजवळ आलेलं आहे, बघू शकतो उजाड दिसतंय त्याचं. आणि आपण ट्रॅक्टर उभं केलेलं आहे. इथं ढाबा आहे, म्हणजे हॉटेल आहे, तिथं उभं केलेलं आहे, बघू शकते. तुम्ही बी रात्रीच्या वेळेस असं कुठं थांबू नका. तर चला, म्हणजे मित्र बी आलेला आहे, चला आपण निघू. इथं बघू शकते रोड पूर्ण ओके आहे, म्हणजे मस्त रोड आहे. पण विषय असा आहे, चढ उतार असल्यामुळं काही ठिकाणी ट्रॅक्टर आहे ना एकदम स्लो चालतात. आणि एवढ्या टायमात चोर आले तर आपल्याला काहीच करता नाही, कारण की ट्रॅक्टरची स्पीड एकदम दमन असते. आणि लोड पण जवळजवळ आपला बरंच आहे आज, त्याच्यामुळं आपण ट्रॅक्टर काय जास्त पळवू बी नाही शकत. रोड एकदम मस्त असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. जवळजवळ जेवण पण नाही केलं अजून. आता कुठंतरी स्टॉप बघून मस्तपैकी जेवण करू तिकडं. आणि बघू कारखान्यावर जायचं का झोपायचं, कारण की तिथून पण जवळजवळ कारखाना 20-21 किलोमीटर लांब आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जेवल्यावर डायरेक्ट झोपता माणूस. त्याच्यामुळं पुढं जायचं का नाही आपण जेवल्यानंतर ठरवू. रात्रीचं गाड्या पण एवढा मोठा रस्ता आहे तरी लाईट 2 वाहनं दिसतात. त्याच्यामुळं रात्रीचा हे रस्ता थोडा रिस्कीच आहे. आपल्या ट्रॅक्टरमध्ये जवळजवळ असं 25-26 टन लोड, त्याच्यामुळं पळायची गॅरंटी नाही आहे. आता इथं बघू शकता चढ आहे, आणि ह्या ठिकाणी चोर जास्त असतात, कारण की ट्रॅक्टरची स्पीड एकदम स्लो होती, बघू शकता. आता चढवर ट्रॅक्टर आहे ते एकदम कमी होते. आता ट्रॅक्टर जर एवढं दामान चालल्यावर चोर का बरं त्रास नाही देणार बरं. आता ट्रॅक्टर थोडाच नाही, जवळजवळ आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं, तोवर ट्रॅक्टर एकदम दामानात चालतं. इतकी स्पीड आहे ना, माणूस असं चालत बी आला ना तरी आपली
आपल्याला धरू शकतं. हा भाग पण थोडा डेंजरच आहे नाही का, कारण की घरातील पूर्ण लांब आहे रस्त्यात करायला गरज नाही अजिबात. इकडं हायवर का पोल्ट्री फार्म आहे, पण तिथं बी कोणी राहत नाही. आणि आपले बाकीचे मित्र पण पुढे गेलेले आहे. आपण थोडं अडकलो होतो मध्ये, आणि मागनं जे मित्र आलेत ते पाणी बॉटल ते घ्यायला थांबले होते मागं, त्याच्यामुळे एकट्याला काही येता आलं नाही. माझं ते माग असल्यावर निघलो आपण, कारण की अडचण आलेली तर दुसरा ट्रॅक्टर असल्यावर थोडीफार मदत होईल नाही का. मेन गोष्ट तर इथं एक वडाचं झाड आहे, आणि त्या झाडाचं खरं सांगायला गेलं लय भीव वाटतं, कारण की झाड इतकं खतरनाक येते, पूर्ण असं रस्त्यावर आलेलं आहे. ते पण दाखवलं तुम्हाला. तिथं आपण लाईट चालू करून घेऊ नाही का, ते वाटतं थोडं. आणि खरं सांगायला गेलं ना, आपल्याला चोरांचं नाही पण भूतांचंच जास्त भीव वाटतं. तेच ते वड आहे बघू शकतोय, आणि रात्रीच्या वेळेस काय तर भीव वाटतं. खरं सांगायला गेलं तर वडाच्या झाडापाशी लय भीव वाटतं. आणि जोडीदारानं आपल्याला कॉल केला होता तिथं कोणतरी आहे म्हणून, त्याच्यामुळं आपण थांबलो तिथंच मागं. जास्त रिस्क नको रात्रीच्या वेळेस.
शकताय मोठे हॉटेल आहे, पण ते पण रात्रीच्या वेळेस बंद करून टाकायचे. या ठिकाणी पण एक हॉटेल आहे बघू शकता. ते पण पूर्णपणे बंद पडलेले आहे, कारण की मला तर असं वाटतं चोरामुळं बंद केलेले असं. चोर रात्रीचं ताण देत असतं नाही का. एक कंपनी, ते पण एक हॉटेल आहे नवीनच आहे. मला तर पहिले वाटलं कंपनीचं आहे कशाचं, कारण की गोडाऊन सारखं बांधलेलं आहे, त्याच्यामुळं थोडं कन्फ्यूज झालो. तर हे आलं आता पंप ते सगळं आता इथे तुम्हाला रात्रीचे वेळ माणसं दिसतील, कारण की इथं घर बने हॉटेल बने त्याच्यामुळं. तर मित्रांनो, आपण ब्लॉग इथंच संपू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मोठ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.